तुम्ही पाहत आहे स्टुडिओ मध्ये आपले आलेले जानू भाई म्हणजे जान मोहम्मद व्यापारी। आता यांना मी काही प्रश्न विचारणार, कारण नाशिक पुण्यावरून औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगरवरून मला खूप फोन येतात। तर तुम्ही एक मुलाखत आमचे आवडते एन्जॉय ग्रुपचे ॲक्टर जे आमचे शहबाज भाई आणि रफिक भाई बरोबर काम करतात, कधी कधी मी पण असतो त्यांच्या बरोबर, तुम्ही पाहिला असेल। माझी भूमिका शूटिंगची असते त्याच्यात जास्त करून। तर जानूभाईला आपण विचारणार आहे, जानूभाई आज तुम्ही डेज न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले, आता खरं खरं सांगायचं सगळं, आज ऍक्टिंग नाहीये, आज तुम्हाला बोलायचं का हे जे तुम्ही ऍक्टिंग करतात आणि हुबेहूब ऍक्टिंग करतात, तर तुमचे फॅन फॉलोअर्स खूप आहे, त्यांना माहिती करून घ्यायची का हे आवड तुम्हाला कधीपासून झाली? मी लहानपणामध्ये मी शोले पिक्चर पाहिला, तेव्हापासून मला हे सवय लागली, फिल्म पाहायची, गाणे पाहायची। मला ते एक्टर देवानंद, दिलीप कुमार ते सगळे पाहून, मला अमिताभ बच्चन ते सगळं पाहून मला तुम्ही आहे ना, तुम्ही ऍक्टिंग तर करतात, पण तुमचा डान्स खूप आवडायला लागलेला लोकांना। तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा का हे डान्स, हे ऍक्टिंग, हे सगळं कला आली कुठून तुमच्यात? मी म्हणतो ना, मी लहानपणापासून मी ना, मला देवानंद, अमिताभ बच्चन हे मला सगळं आवडायचे। शत्रुघ्न सिन्हा, दिलीप कुमार ते लहानपणातले, तेव्हा काही मनोरंजन नव्हता, काही नव्हता असा, तो तेव्हापासून मला ते पाहता पाहता ते एक शौक लागला आणि तेव्हापासून मला ते सगळं चांगलं वाटायला लागलं। माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला आता नवीन चित्रपटात काही इंटरेस्ट दिसत नाही, पण जुने खूप सारे डायलॉग तुम्हाला येतात। तर आमच्या प्रेक्षकाकडे बघून, तुम्ही तिकडे बघून थोडस शत्रुघ्न सिन्हाचा एखादा डायलॉग बोलून दाखवा आणि पिक्चरचं नाव पण सांगा। त्या पिक्चरचं नाव आहे 2 गज जमीन के नीचे। 2 गज जमीन के नीचे शत्रुघ्न सिन्हाच्या पिक्चरचं नाव आहे रूकी सूखी मिले जो पेट भरने के लिए। रूकी सूखी मिले जो पेट भरने के लिए, काफी है 2 गज जमीन जीने मरने के लिए। वाह 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 जानूभाई। आता राजेश खन्ना काका, मोहब्बत तो आंधी होती रे गंगू, काका बद्दल थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगा। मोहब्बत तो आंधी होती रे गंगू, आय हेट यू पुष्पा। नाना पाटेकर। आता काय राहिलं, आता तुमच्या आवडीचे कोणते ऍक्टर आहे अजून? नाना पाटेकर। नाना पाटेकर भाईचारे से बना हिंदुस्तान, कलम वाली बाई इनकलाब लाना चाहती थी, कौन समझा उसके बात को? जो लोग गीता और कुरान पढ़ के न जागे, तुम्हारा अखबार पढ़ के क्या जागेंगे? मैं जाग गया, कुछ करके जा रहा हूँ, कुछ अच्छा करके जा रहा हूँ, देश के लिए अच्छा करके जा रहा हूँ। जानू भाई, तुमचा एक डायलॉग खूप फेमस आहे शोले पिक्चरचे इमाम साहेब, बसंती आज पूछूंगा खुदा से, और 2-4 बेटे क्यों नहीं दिए इस गांव में शहीद होने के लिए। अजून तुम्हाला काय आठवतं का एखादा डायलॉग? अरे तुम्ही शेर शायरी खूप करता, शेर शायरी। आमचे बाळासाहेब थोरात आले होते माझ्या कार्यक्रमाला, तर तुम्ही त्यांना काहीतरी शेर, तो शेर नाही पाहिजे मला आता आपल्या प्रेक्षकांसाठी 1-2 शेर सांगा। आपली मुलाखत खूप छोटी आहे आणि शेर 1-2 सांगितले तर आपल्या प्रेक्षकांना खूप आनंद होईल। जरूर बोलेंगे। घर में खोल दे अपने पर जमाना उड़ान देखता है, खोल दे अपने पर जमाना उड़ान देखता है, घर में बैठकर क्या आसमान देखता है। वाह 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 जानू भाई, आता शेर शायरी झाली, फिल्मी डायलॉग झाले, आता हे रील स्टार तुम्ही जे झाले एन्जॉय ग्रुप मध्ये, तर ह्याच्या पुढे माग कोण आहे तुम्ही सांगायला पाहिजे। आहे ना, मला व्हिडिओ मध्ये, मोबाईल मध्ये मला माझे मित्र शहबाज भाई, बिंडू भाई जागीरदार आणि रफिक भाई, समीर भाई यांनी मला खूप प्रेम दिला आणि खूप मला साथ दिला, म्हणून मी आज तुमच्या समोर आहे। त्यांच्या प्रेम आहे, हे
5 उंगलियां मिलती है तो जब एक पंजा बनता है। मैं अकेला कुछ नहीं कर सकता, एक अकेली उंगली कुछ नहीं कर सकती। 5 उंगलियां जब बन जाती है तो एक हाथ बन जाता है, एक ताकत बन जाती है। तो शहबाज भाई ने मुझे हमेशा बहुत शूटिंग के वक्त में भी मुझे बहुत समझाया, उनके एहसान है मेरे ऊपर। प्रेक्षकांनो एक माहिती देतो तुम्हाला, ह्या जगात म्हणजे हा जग मोबाईलचा आहे। कोणी म्हणत असं मोबाईल पाहू नका, पण तो पण मोबाईल पाहतो। आता तुम्हाला आश्चर्य असं वाटेल का, एवढा हिट कलाकार यांच्याजवळ अजून अँड्रॉइड मोबाईल नाहीये आणि हे मोबाईल यूज करत नाही। हे बघा यांच्याकडे साधा मोबाईल आहे, पण साध्या मोबाईलवर पण जर कला जिवंत ठेवायची असली ना तर माणूस काही पण करू शकतो। आणि थोडस ते प्रवासाचा त्यांना त्रास आहे म्हणून ते बाहेरगावी आमच्या बरोबर येत नाही, नाहीतर तुम्हाला बरेचसे आम्ही जिथं खूप संडेला गेलो वगैरे तिथं दिसले असते जानूभाई। आम्हाला खंत आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी नेऊ शकलो नाही, पण भविष्यात नक्कीच आम्ही प्रयत्न करू का तुमच्यासाठी जानूभाईचे अजून चांगले चांगले कार्यक्रम देऊ। आणि आता जाता जाता ते एक आपल्याला त्यांची इच्छा आहे, तुम्ही बघू राहिले ते मध्ये मध्येच बोलू राहिले का त्यांना आहे ना एक शेवटचा एक शेर सांगायचा आहे, तर ते ऐकून आपला कार्यक्रम संपवून टाकू। नफरत करने वालों के सीने में प्यार भर दूं, नफरत करने वालों के सीने में प्यार भर दूं, मैं वो परवाना हूं जो पत्थर को मोम कर दूं। नमस्कार मित्रांनो, डेज न्यूज पाहत राहा। डेज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे।